मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असलेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात येत आहे। अर्थसंकल्प वाचताना आयुक्तांनी या ग्रंथालयाचं नाव मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित केल्याचं त्यांनी जाहीर केलंय। याआधी ठाण्यातील ग्रँड सेंटरला नमो ग्रँड सर्कल हे नाव दिल्यानं मुख्यमंत्र्यांवर टीका होत असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर करत मुख्यमंत्री मतांचा जोगवा मागतात का असा सवाल उपस्थित झालाय। भाजपला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। पालिका आयुक्तांनी चला वाचूया या उपक्रमाअंतर्गत ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय हा मुद्दा अर्थसंकल्पात मांडलाय। त्यामध्ये ठाणे शहराला थोर ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे। शहराचा लौकिक वाढवणाऱ्या अनेक संस्था आणि ग्रंथालये आहेत। या लौकिकाला साजेसे असे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार आहे। हे ग्रंथालय आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असणार असून त्यामध्ये ई-बुक, ऑडिओ बुक, लेखक वाचक संवाद, चर्चासत्र, लिखाणासाठी पोषक वातावरण असे या ग्रंथालयाचं स्वरूप असेल असं नमूद करत ग्रंथालय साधारणपणे 33,000 चौरस फूट एवढं प्रशस्त असणार आहे। त्यामुळे ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असं मध्यवर्ती ग्रंथालय उभं राहणार आहे। या ग्रंथालयाचं नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित आहे। हे ग्रंथालय विकासमार्फत कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून विनामूल्य विकसित करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आले। तर ठाणे मध्यवर्ती ग्रंथालयासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं। शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विणण्याचा एका बाजूला महापालिका प्रयत्न करते। उद्यानांमध्ये ग्रंथालय दिलेली आहेत, त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे। झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केलाय। त्याचवेळी एक महानगर शहराचं, कारण शहरामध्ये आपल्याकडे फार जुनी 150 वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे, त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेला आहे। त्या ठिकाणी TDRच्या माध्यमातून जवळपास 33,000 चौरस फुटाचा मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञ असेल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई-बुक, ऑडिओ बुक, लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद, लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नावाने ते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करताना आता ठाणेकरांना मोबाईल ॲपद्वारे तिकिटांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। तसंच मोबाईल ट्रॅकिंगमुळे प्रवाशांसाठी दैनंदिन, आठवड्याचे आणि 15 आठवड्याचे पास उपलब्ध करून देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे।
परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी गुरुवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 718,74,00,000 परिवहनचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु आयुक्तांनी सादर केलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आलाय. तर परिवहन अनुदानापोटी महापालिकेकडून 458.96 कोटी मागितले होते, परंतु पालिकेनं पहिल्या टप्प्यात 260 कोटीच देण्याचं प्रस्तावित केलंय. ठाणे परिवहनच्या ताफ्यात 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात, तर आणखी 86 बस दाखल होणार आहेत. तर PME योजनेअंतर्गत परिवहनला आणखीन 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. तर दुसरीकडे दर्जात्मक सुधारणांसाठी प्रयत्न करण्याचं महापालिकेनं प्रस्तावित केलंय. त्यानुसार महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेचं ठिकाण या प्रवासाचा आढावा घेऊन ज्या शाळेची विद्यार्थी पटसंख्या अधिक असेल त्या ठिकाणी अतिरिक्त बस फेऱ्या वाढवणं, RTO आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अवैध खाजगी वाहतुकीला आळा बसवण्यासाठी प्रयत्न करणं, वेअर इज माय TMT बस या ॲपच्या माध्यमातून परिवहनची बस कुठे आहे याची माहिती उपलब्ध होणं आदींचाही यात समावेश करण्यात येणार आहे. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरामध्ये कासरडोली येथील नागरिकांच्या सोयीसाठी 40 ते 50 वर्षांपूर्वीचं जुने मार्केट असून सध्या आता ते धोकादायक झाले. या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना हे मार्केट तोडून या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली असून आता मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यामुळे या कामालाच आता लवकरच सुरुवात होणार. कासरडोली येथील हे जुनं मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसंच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण, मच्छी तसंच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येत असतात. आता तर या परिसरात उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना देखील या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचं काम होणार असून तळ अधिक 1 मजली ही मार्केट असून 1 वर्षामध्ये हे मार्केट बांधून पूर्ण होऊ शकेल. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झाली असून नवीन मार्केटचं आजपासून भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होत असल्यानं ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानलेत. यावेळी माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, माजी नगरसेविका नम्रता घरत, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभेचे उपशहर प्रमुख कृष्णा भोईर, विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर, रवी घरत, विभाग समन्वयक राजेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख शिवाजी शिंदे, सुनील मोरे, उपशाखा प्रमुख प्रदीप पाटील, गिरीधर कांबळे, महिला उपविभाग संघटक निर्मला कांबळे आदीही उपस्थित होते. ठिकाणी उद्घाटन झालेले काय उद्घाटन होते ते? गायमुख परिसरामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या घोडबंदर पट्ट्यातील नागरिक येत असतात. कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे, पर्यटन स्थळ म्हणून ते ठाण्याला परिचित आहे. आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या की तिकडे सिग्नल नसल्यामुळे अपघात होत होते, गाड्या आपापसामध्ये भिडत होत्या. त्याचबरोबर क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे मी माझ्या आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली जी अद्ययावत आहे. मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण तुम्ही बघताय कासरवडोली गावामध्ये किमान 40 ते 50 वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे. ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय भुसभुशीत झालं होतं, जुनं झालं होतं, पडायला आलं होतं. त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते. आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून 3 कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं. एक मजला आणि तळमजला असे 2 मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. आणि कुठेही स्थानिकांना अन्याय होणार नाही. प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. ज्यांचे दुकानाचे गाळे त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील. त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. लवकरच याचं कामालाही सुरुवात होईल, कारण ते जुने गाळ्याधारक आहेत त्यांना शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणी होणार आहे. आणि ह्या परिसरामध्ये फक्त कासारवडोली नव्हे तर वाघबीळ, मोकरपाडा, भाईंदरपाडा, ओवळा ह्या परिसरातील जनतासुद्धा
मच्छी घ्यायला तसेच भाजी घ्यायला या परिसरात येत असतात. आता तर आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यात, त्या बिल्डिंगमधली लोकंसुद्धा या ठिकाणी येत असतात. त्यामुळे नागरिकांना जी मागणी होती गेल्या अनेक वर्षापासूनची ती आता पूर्ण झाली आणि आमच्या ह्या परिसरातली सगळी नेते मंडळी, आमचे दिलीप ओळेकर आहेत, आमचे रवींद्र घरत आहेत, साजन कासार आहेत, आमच्या जोशीताई नगरसेविका आहेत, या सगळ्या जणांच्या प्रयत्नामुळे या मार्केटचं आज भूमिपूजन करण्यात आलं. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महापालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो. सर, काही दिवसांपूर्वी TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरातील ठाणे महापौर बंगला या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक तर ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापौर बंगला उभारण्यात येणार आहे. ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ठाणे महापौर बंगला आहे. शहरातील राजकीय घडामोडींचं केंद्र म्हणून हा बंगला ओळखला जातो. निवडणुकांच्या काळात पक्षांच्या गुप्त बैठका आणि रणनीती आखण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून याच बंगल्यातून होतं अशी चर्चा असते. यामुळे निवडणुकांच्या काळात हा बंगला सातत्यानं चर्चेत असतो. परंतु या बंगल्याची जागा आता बदलली जाऊन बंगला शहराच्या मध्यवर्ती भागात उभारला जाणार आहे. परंतु शहराच्या नेमक्या कोणत्या भागात हा बंगला बांधला जाणार आहे याविषयी जाहीर करण्यात आलं नाही. ठाणे महापौर या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक करण्याची घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं यंदाच्या अर्थसंकल्पात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हे स्मारक तयार करण्याचं प्रयोजन आहे. त्याचबरोबर सभोवतालच्या परिसराचाही विकास केला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक ठाणे शहरात व्हावं अशी लोकभावना होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केले. त्याचबरोबर दिघे यांचं कार्यालय असलेल्या आनंद आश्रम परिसराचा सौंदर्यात्मक विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते दुभाजक, शोभिवंत दिवे, फलक, भित्तिचित्र यांचाही समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यासाठी 1 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्थान आहे ते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचवेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते 24-25 मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे.